आज दादांच्या विषयी जर सांगायचं म्हटलं ना तर आम्हाला खासदार आहे म्हणून असं वाटतच नाहीये, एक आमचे बंधू आहेत म्हणून असं वाटतं। कधीही दादांनी दुजाभाऊपणा केलेलाच नाहीये, कुठल्याच बाबतीत नाही, महिलांच्या नाही आणि जेंट्सच्या पण नाहीये। आणि कधी जरी गेलं रविवारी एक फोन निम्या रात्री जरी केला ना तरी आमचे दादा फोन उचलतात आणि कुठं मीटिंगमध्ये जरी असले तरी दादा फोन म्हणजे रिप्लाय देतात परत। कुठल्याही बाबतीत असे दादा कुठल्या म्हणजे हे करत नाहीयेत। आणि आज हवेलीमध्ये वाघोलीमध्ये जवळजवळ 23,000 मतदान आहे आणि आमच्या केसनमध्ये 7,300 मतदान आहे, तर त्याच्यामधून मी 80% मतदान मी दादांसाठी करून घेणार आहात। म्हणून दादांचा म्हणजे भ्रष्टाचाराचा असा डाग दादांना कुठेही लागलेला नाहीये, भ्रष्टाचाराचा दादांना कुठलाही असा डाग लागलेला नाही आहे, म्हणून दादांना विजयी करून द्यावा हीच आमची महिला आघाडीच्या वतीने मी एक म्हणजे नाही का विनंती करते सर्वांना, शिवसैनिकांना पूर्ण। आणि जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठेही बदलणार नाही आहेत आमच्या गटामध्ये। आणि जेवढा प्रयत्न होईल तेवढा आम्ही आज आमची पूर्ण महिला आघाडी म्हणजे दादांना पाठिंबा देते। निम्मी रात्र जरी झाली तरी आमची महिला आघाडी आज मी 8 दिवस झालं महिला आघाडीच्या म्हणजे मीटिंगी घेते माझ्या गावामध्ये। मी 34 बचत गट माऊलीआबा कटके जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून मी माझ्या गावामध्ये उघडलेले आहेत 34 महिला बचत गट। असे 260 महिला बचत गट वाघोलीमध्ये माऊलीआबांच्या माध्यमातून उघडले आहेत जिल्हा परिषद सदस्यातून। आणि आज माझ्या गटामध्ये दोन्ही पंचायत समिती सदस्य शिवसेनेचेच आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य पण आमचे शिवसेनेचेच आहेत। आज समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार असा मिळतच नव्हता, त्यांनी आज 9-10 जणांची नावं अगोदर म्हणजे नाही का एक दिवसाला मी म्हणते 3-3 लोकांची नावं ते पुकारत होते। शरद पवार साहेब कधी अजितदादा असे ते नाव पुकारायचे, पण त्यांना शेवटी उमेदवार न मिळाल्यामुळे एक त्यांना अभिनेता उमेदवार द्यावा लागला। अभिनेता उमेदवार पण पहिला आमचाच होता शिवसेनेचा आणि त्यालाच माहिती आहे की दादांनी किती काम केले, कुठेही भ्रष्टाचाराचा डाग न लागता दादांनी काम केलं आहे। तर आणि तो आज असा उलटा बोलतोय, असे आम्ही कोल्हे लय पाहिलेले आहेत। आणि ह्या कोल्ह्याला आहे ना ह्या उसातून त्या उसात उड्या मारायची सवय आहे, त्यामुळे आम्ही अशा कोल्ह्यांचा विचार करणार नाही आणि दादांना चौथ्यांदा विजय करूनच देणार। आज ह्या कोल्ह्यांच्या उमेदवारीमुळे आमच्या दादांच्या कुठल्याही म्हणजे असा मतदारावर कुठलाही म्हणजे परिणाम होणार नाहीये। आज ज्याला ते पाहून गर्दी होती तो एक अभिनेता आहे म्हणून गर्दी होती आणि आज संभाजी महाराजांची तो मालिका करतोय म्हणजे भूमिका करतोय। त्या संभाजी महाराजांनी धर्म सोडून भूमिका केली नव्हती किंवा धर्म सोडून आज त्यांनी कुठलं काही केलं नव्हतं। त्यांनी जे काही केलंय ना ते रॉंग केलेलं आहे। आढळराव हे आज तो संभाजी महाराजांची मालिका जरी ती भूमिका करत असेल ना तर आढळराव हे शिवाजी महाराजांचे सरदार म्हणूनच बाबा आढळराव हे राहिले होते। त्यामुळे आम्ही शिवसैनिक हे दादांना पूर्ण पाठिंबा देणार आणि दादांना आमच्या शिरूर हवेलीमधून भरघास मताने आम्ही निवडून देणार। आज अमोल कोल्हे शिवसेनेची गद्दार म्हणजे निघाला आणि आज अमोल कोल्ह्याला आम्ही त्याची जागा दाखवून देणार आहे। पूर्ण शिवसैनिक आम्ही म्हणजे एक विचार करून त्याची जागा त्याला आम्ही दाखवून देणार आहे। आज जो काही दादांविषयी बोलत असेल ना भ्रष्टाचाराविषयी, अरे तू बी त्याच पक्षात होता, आतापर्यंत तू दादांना चांगला म्हणत होता आणि आज का दादांच्या विरोधात बोलतो।